पनवेल महापालिकेच्या हद्दीमधल्या सगळ्या नागरिकांची एक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फसवणूक ही सिडको प्रशासनाकडून होते, याच्याकडे शासनाचं लक्ष वेधलेलं आहे। अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं उत्तर देताना माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडून हे निवेदन आलेलं आहे। सन्माननीय राज्यमंत्री याचं उत्तर देणार आहेत। माझं म्हणणं आहे, एक मोठ्या प्रमाणावरती दिशाभूल या शासनाची सिडकोच्या माध्यमातून होते आहे। जे उत्तर दिलेलं आहे प्रचंड गोलमोल पद्धतीचं उत्तर अध्यक्ष महोदय दिलेलं आहे। या उत्तराच्या माध्यमातून मला असा ठामपणाने आरोप करायचा आहे की सिडको प्रशासनाने जर काही ब्रीफिंग केलं असेल तर राज्यमंत्री महोदयांची सुद्धा शासनाची दिशाभूल केलेली आहे। सिडकोचे एमडी असतील, जॉईंट एमडी असतील, यांच्याकडे जाऊन आम्ही सातत्यानं रडतो, रडगाणं गातो की लोकांना पाणी मिळत नाहीये। लोक मोर्चे काढतात, आंदोलन करतात, सिडकोच्या गेटला या ठिकाणी टाळं ठोकतात, पण सिडको प्रशासनावर कुठलाही परिणाम होत नाही। अध्यक्ष महोदय, उत्तर दिलेलं आहे, हे उत्तरच चुकीचं उत्तर अध्यक्ष महोदय दिलं गेलेलं आहे। उत्तराच्या दुसऱ्या पानावरच्या दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये अध्यक्ष महोदय म्हटलंय की 2050 पर्यंतच्या 1275 दशलक्ष लिटर प्रतिदिन इतक्या पाण्याच्या व्यवस्थापनाचा रोडमॅप बनवला म्हणतंय, पण अध्यक्ष महोदय तिथंच म्हटलेलं आहे 23 दशलक्ष लिटर प्रतिदिनची तूट आहे त्याच्यामध्ये। अध्यक्ष महोदय, याच्या पुढच्या पॅराग्राफ मध्ये उत्तरात म्हटलेलं आहे की सप्टेंबर 2021 पासून 10 दशलक्ष लिटरची वाढ केली। अध्यक्ष महोदय, याच्याच पुढे म्हटलेलं आहे 2022 पासून 30 दशलक्ष लिटरची वाढ केली। जर 23 दशलक्ष लिटरचा तुटवडा आहे तर तुम्ही 40 ची वाढ कशी काय केली अध्यक्ष महोदय? आणि वाढ केल्यानंतर मग तूट कशी काय आहे? याचा अर्थ असा आहे, या उत्तराच्या माध्यमातूनच शासनाची फसवणूक सिडकोच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, तळ्यात मासा आणि घरात भरवसा अशा पद्धतीची सिडकोची गत आहे। आज करोडो रुपयांचे फ्लॅट बांधलेत, 7-7, 8-8 हजार फ्लॅट्स केवळ सोसायटी, माफ करा, केवळ पनवेल महापालिकेच्या हद्दीत आहेत। आणि मी प्रश्नच विचारला मगाशी अध्यक्ष मध्ये, आपलं लक्ष नव्हतं की या परिसरामध्ये 7-7, 8-8 हजार सोसायटीज आहेत, तर या 8-8 हजार सोसायटींना पाणी टँकरचं का द्यावं लागतं? टँकरचं पाणी ही तर आपत्कालीन व्यवस्था असली पाहिजे। मग त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय या सगळ्या सोसायटीजना 50 लाख, 1 कोटी रुपये वर्षाला केवळ पाणी विकत घेण्यासाठी खरेदी करावं लागतात। अध्यक्ष महोदय, याला जबाबदार कोण आहे? हे पाणी सिडकोनं द्यायला नको का? अध्यक्ष महोदय, नवी मुंबई महापालिकेला सिडकोनं बांधलेलं धरण देऊन टाकलं। आता हे देऊन टाकल्यानंतर त्या पाण्यावरती सिडकोचा काही कोटा आहे का? मोरबे, माझा प्रश्न पहिला पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय, मोरबे पाणी पुरवठा योजनेमध्ये सिडकोनं बांधलेल्या नवी मुंबई प्रकल्पाच्या साठी किती पाण्यावर नेमकं सिडकोचं आरक्षण आहे? कारण सिडको हातवरती करून टाकते, नवी मुंबई मालक असल्याप्रमाणे पाहिजे त्यावेळेला कॉक बंद करणार, चालू करणार। इथं साठवण क्षमता नाही, रोज पाणी लागणार, सकाळी लागणार, ते संध्याकाळी देऊन भागत नाही अध्यक्ष महोदय। आणि कितीतरी वेळा सिडकोचं हेटवणे स्कीम, पाणी पुरवठा योजना दुरुस्ती चालू आहे, पलीकडे एमजेपी दुरुस्ती चालू आहे, नवी मुंबई मनात येईल तेव्हा पाणी बंद करते। या लोकांनी आज कसं जगायचं? तुम्ही नंतर द्याल पाणी 2030 नंतर, आज कसं जगायचं हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामुळे माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की ज्या ठिकाणी एमजेपी पाणी पुरवठा करते, इथे सिडकोचं पाणी पुरवठा आहे, इथे नवी मुंबईचं पाणी येतं, इथे MIDCचं पाणी येतं, वेगवेगळ्या एजन्सीज पाणी पुरवठा करतायत। प्रश्नच आहे हा की या एजन्सीज ज्या पाणी पुरवठा करतायत, या वेगवेगळी सप्लाय करणाऱ्या एजन्सीज आणि ज्यांना पाणी पाहिजे त्याच्यात सिडको आहे, ग्रामपंचायती आहेत, त्याबरोबर पनवेल महापालिका आहे, इथे या सगळ्यांना पाणी मिळण्याची या ठिकाणी खात्री शासन कशी करणार आहे? त्यामुळे जसं ठाणे जिल्ह्यामध्ये स्टेम सारखी अथॉरिटी तुम्ही पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनसाठी नेमलेली आहे, अशी अथॉरिटी ही शासन नेमणार आहे का? बरं, हा प्रश्न अध्यक्ष महोदय मी यापूर्वी पण विचारलेला आहे, याचं मला पक्क उत्तर आता या लक्षवेधीच्या माध्यमातून अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, हे लक्षवेधी इथं सभागृहात चालू आहे, लाईव्ह दिसते लोकांना। मी काल माझ्याकडे आलेल्या शेकडो लोकांना सांगून आलोय उद्या लक्षवेधी विचारणार आहे, त्यामुळे मला पक्क आणि ज्याचं उत्तर याचा काहीतरी फायदा होऊ शकेल असं पाहिजे। माझा प्रश्न असा आहे, हे अधिवेशन संपायच्या आत, कारण ही मागणी खूप वेळा केली आहे, हे अधिवेशन संपायच्या आत पनवेल तालुक्यातल्या पाणी पुरवठ्याच्या आणि उरण तालुक्यातल्या पाणी पुरवठा वितरणाच्या साठी
स्टेम सारखी अथॉरिटी नेमून या पाण्याचं व्यवस्थापन शासन या अथॉरिटी मार्फत करणार आहे का, आणि हे अधिवेशन संपायच्या आत यासाठीची बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली लावणार आहे का? स्पेसिफिक उत्तर द्या त्याला. नको नको देतो मी, संधी देतो. चला संधी देतो मी. अध्यक्ष महोदय, काय किती वेळ दिला? तुमचा वेळ बघा किती वेळ आहे ते. अध्यक्ष महोदय, आक्षेप सर्वप्रथम नाही तर करायचे सिडको कडनं जे एकूण पाणी पुरवठा केला जातो अध्यक्ष महोदय, तो पाताळगंगेतनं 79 MLD, मोरबेमधनं 59 MLD, हेटवणेमधनं 192 MLD, बारबेमधनं 6 आणि पाताळगंगामधनं 6 असा 342 MLDचा पाणी पुरवठा सिडकोमधनं केला जातो. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी जे सांगितलं मगाशी की वाढीव 10 आणि 30 जे MLD आहे ते 2022 मध्ये केलेलं आहे. त्यामुळे आत्ता जर 2026ची परिस्थिती बघितली तर आपल्याला एकंदर आपल्याला गरज आहे 365 MLDची आणि आपल्याकडे आत्ता पुरवठा आहे 342 MLDचा. अध्यक्ष महोदय, खारघरचं कामोठे, नवीन पनवेल आणि तळोजा या भागामध्ये साधारण आपल्याला पाणी पुरवठ्यामध्ये ही तूट दिसून येते अध्यक्ष महोदय. आता ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय ज्या काही सिडकोनी योजना केल्या त्या तात्काळ पाणी पुरवठा कसा होऊ शकतो, त्याच्यानंतर थोड्या माध्यमिक योजना आणि एक लांब पल्ल्याच्या योजना, अशा 3 प्रकारे सिडकोनी खरं तर ह्याचं नियोजन केलं अध्यक्ष महोदय. आत्ता जे तात्काळची जी योजना आहे आपल्याला जो साधारण 30 MLDची तूट आहे अध्यक्ष महोदय, त्या मोरबे धरणाच्या संबंधी जे सदस्यांनी आज प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महोदय, तर मोरबे धरण जेव्हा आपण MJPला करायला दिलं होतं अध्यक्ष महोदय, त्यावेळेस आपण 108 कोटी सिडकोनी हे त्यावेळेस पैसे दिले होते. धरण झाल्यावर अध्यक्ष महोदय हे धरण हस्तांतर केलं गेलं नवी मुंबईला. नवी मुंबईकडनं आज आपल्याला जो पाणी पुरवठा होतो अध्यक्ष महोदय, तो या धरणातनं फक्त 59 MLD होतो. अध्यक्ष महोदय, आपण 2007 पासनं आपण नवी मुंबईकडे ही मागणी करतोय की आपण जे 108 कोटी दिलेले आहेत हे एकतर शासनामध्ये परत करावेत किंवा त्या पैशाच्या बदली नवी मुंबईनी 90 MLDचा पुरवठा सिडकोला करावा अध्यक्ष महोदय. आणि नवी मुंबई खरं तर हा पुरवठा करू शकते अध्यक्ष महोदय. आता नवी मुंबईला जे टोटल MLD तिथे 515 या धरणामधनं मिळतं आणि त्यांची जी संपूर्ण पाणी पुरवठा करून जी हे आहे ते साधारण 415 MLD पाणी त्यांना लागतं. तिथे 100 MLD पाणी अतिरिक्त आहे. त्यामुळे जर नवी मुंबईने जर आपल्याला हे प्रस्ताव मान्य केला तर अध्यक्ष महोदय आपण तात्काळ ही तूट भरून काढू शकतो. अध्यक्ष महोदय, दुसरं जे होतं जी JNPTची लाईन जी आपण हे करतोय तर तिथून आपण 14 MLD पाणी जे देतो अध्यक्ष महोदय, तर त्यांची लाईन जर JNPTची पूर्ण झाली तर ते 14 MLD पाणी आपण आपल्याकडे वळू शकतो अध्यक्ष महोदय. हे 2 तात्काळचे उपाय. तिसरा उपाय जो अध्यक्ष महोदय जो टप्पा नाही, त्यांची लाईन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आता त्यांची लाईन पूर्ण होतीये त्यामुळे ते 14 MLD आपण आपल्याकडे वळवणारच होत अध्यक्ष महोदय. ते 14 MLD आपल्याला मिळेल अध्यक्ष महोदय. जो तिसरा जो ह्याच्यावर उपाय होता, जे टप्पा 3 मध्ये न्हावा शेवाचं जे काम चालू आहे ते साधारण डिसेंबरपर्यंत अध्यक्ष महोदय पूर्ण होईल आणि तिथून आपल्याला सिडकोला जवळजवळ 69 MLDचा पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं अध्यक्ष महोदय. सदस्यांचा ह्याच्यामध्ये खरंच कारण सगळे लोकप्रतिनिधी असल्यामुळे लोक पाण्यासाठी किती त्रास देतात हे लोकप्रतिनिधी म्हणून मलाही माहिती आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर त्यांची जी मागणी आहे की स्टेम सारखी एक अथॉरिटीनी पाणी पुरवठा व्यवस्थित करण्यासाठीची जी मागणी आहे ती बरोबर आहे अध्यक्ष महोदय, ती अथॉरिटी आपण हे करू. पण ह्याच्यामध्ये 2-3 पॉलिसी डिसिजन घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय, की ज्या पद्धतीने याच्यामध्ये की नवी मुंबईनी सिडकोला तोपर्यंत तरी डिसेंबरला ही जी न्हावाशेवाची लाईन जी पूर्ण होईल तिथपर्यंत तरी डिसेंबरपर्यंत तरी नवी मुंबईनी सिडकोला ते पाणी पुरवठा करावा, हा एक डिसिजन घ्यायला पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय जो घेतला पाहिजे की आपण घेणार, आपण सरकार आहोत अध्यक्ष महोदय. 1-2 मिनिटं माझं पूर्ण होऊ द्या मग मी सांगते.
तर तो घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि दुसरी गोष्ट, आपण वारंवार सिडकोने निर्देश दिलेत अध्यक्ष महोदय, पण नवी मुंबई अजून तो पाणी पुरवठा करत नाहीये. त्यामुळे तो एक डिसिजन व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि दोन मिनिटं माझं उत्तर पूर्ण होऊ उत्तर देऊ दे. द्या ना. आणि अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट की पनवेल महानगरपालिकेला सिडको पाणी पुरवठा करते, तर ती पाणी पुरवठ्याचं पण काम आपण महानगरपालिकेला हस्तांतरित करू शकतो का, की महानगरपालिकेकडनं तो पाणी पुरवठा केला जाईल. हा दुसरा मुद्दा. हे 2-3 आणि ऑटोमेशन सिस्टीमवर पण सदस्यांचा खूप जोर होता. त्या ऑटोमेशन सिस्टीम बसवणं गरजेचं आहे. त्या संबंधीचे निर्देश तर अध्यक्ष महोदय आपण देत आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी अध्यक्ष महोदय, जसं सदस्यांनी मागणी केली अध्यक्ष महोदय, तसं माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एक बैठक घेऊन आम्ही याच्यामध्ये त्यांना लगेचच हा तोडगा काढून देऊ. कारण अध्यक्ष महोदय, नवी मुंबईनी जर हा पाणी पुरवठा दिला, भले 6 महिन्यासाठी दिला, तर हा प्रश्न सुटून जातो.